नमस्कार. जनगणना 2026-27मध्ये प्रगणकामार्फत लेआउट नकाशा तयार करण्याची जी संपूर्ण पद्धती आहे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिलं काम आपल्याला करायचं आहे ते लिजेंड तयार करा. नकाशाच्या एका कोपऱ्यात खालील माहिती द्या. यामध्ये एक गाव किंवा शहराचे नाव, त्यानंतर वार्ड किंवा ब्लॉक क्रमांक, 3 प्रगणकाचे नाव, 4 दिनांक आणि 5 चिन्हांची माहिती. या ठिकाणी एक लेआउट नकाशा दाखवण्यात आलेला आहे. त्यामध्ये उजव्या बाजूला गावाचे नाव लिहिलेलं आहे, वार्ड किंवा ब्लॉक क्रमांक लिहिलेला आहे, प्रगणकाचे नाव लिहिलेलं आहे आणि दिनांक लिहिलेले आहे. खाली चिन्हांची माहिती देण्यात आलेली आहे. काही सूचना ज्या आहेत त्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, घर क्रमांक देण्याची जी दिशा आहे ती दाखवण्यात आलेली आहे. सुरुवात म्हणजे स्टार्ट आणि समाप्ती बिंदू म्हणजे एंड. इमारतीचे प्रकार, पिवळी जे आहे ते पक्के RCCचे बांधकाम आहे, गुलाबी जे आहेत ते अर्धपक्के, भिंती पक्क्या, छत कच्चे आणि तिसरा प्रकार आहे कच्चे, भिंती व छत दोन्हीही कच्चे. या ठिकाणी खाली आपण पक्के घरासाठी या पद्धतीनं चिन्ह दिलेले आहेत. अर्धपक्के, कच्चे, शाळा, रुग्णालय हा दुसऱ्या प्रकारचा लेआउट आहे. यानंतर HLOच्या ॲपचा संदर्भ घ्या. HLO ॲपमध्ये HLB नकाशाची PDF डाउनलोड करा. त्या नकाशाचा आधार घेऊन फ्री हँड नकाशा काढा. यामध्ये रस्ते व मुख्य ठिकाणे दाखवा. सर्व मुख्य व लहान रस्ते, चौक, गल्ली, वळणे, दिशा ही बाणाने आपल्याला दाखवायची आहे. या ठिकाणी त्या प्रकारचा नकाशा आहे ज्यामध्ये रस्ते दाखवण्यात आलेले आहेत, वळणे दाखवण्यात आलेले आहे, त्यानंतर मोकळी जागा, मैदानी, दवाखाना, रुग्णालय, पाण्याचा तलाव अशा प्रकारे दाखवण्यात आलेले आहे. यानंतर इमारती दाखवा. प्रत्येक इमारतीसाठी प्रवेशद्वार, इमारत क्रमांक, घराची संख्या, त्यामध्ये निवासी घरे किती आहेत, गैरनिवासी घरे किती आहेत, दुकाने किती आहेत, शाळा आणि रुग्णालय, तसेच त्या भागामध्ये मोकळी जागा आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवावं लागेल. 5वा प्रकार आहे विशेष भाग दाखवा. यामध्ये क्लस्टर, इस्टेट, उपनगरी क्षेत्र, मोठी इमारती, सोसायटी या पद्धतीने आपल्याला दाखवायच्या आहेत. यानंतर नकाशा काढण्याची पद्धत. प्रथम पेन्सिलने मसुदा तयार करा. यानंतर पडताळणी करा. नंतर पेनने फायनल करा. दिशा व क्रम. उत्तर दिशा ही वरील बाजूस बाणाच्या सहाय्याने दाखवायचे आहे. त्यानंतर सुरुवात बिंदूसाठी स्टार्ट आणि समाप्ती बिंदूसाठी एंड ही 2 अक्षरे दाखवायची आहेत. घरांना क्रमांक देण्याची दिशा ही बाणाच्या सहाय्याने दाखवायची आहे. यानंतर पर्यवेक्षक तपासणी. HLO ॲपमध्ये टाकण्यापूर्वी पर्यवेक्षकाकडून नकाशा तपासून घ्या. कागदाचा वापर. मसुदा 80 GSM पेपर आणि अंतिम 90 GSM पेपर. अंतिम नकाशा 2 प्रतीत आपणाला जमा करायचा आहे. धन्यवाद.